प्रिय मित्रांनो, आज 1 जुलै सोमवार आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये आमोस या संदेष्टाची ओळख करून दिली जात आहे। आणि आमोस हा संदेष्टा परमेश्वराच्या जवळ होता। विशेषतः तो एक ज्याला आपण म्हणतो गुराखी, तशा प्रकारचा गुराखी किंवा मेंढपाळ होता आणि परमेश्वर त्याला तेथून बोलावतो आणि त्याला संदेश देऊन पाठवतो। आणि हा आमोस आजच्या वाचनाद्वारे आपल्याला अजून काही सांगत आहे की आपण परमेश्वराशी ओळख ठेवली पाहिजे, परमेश्वराशी मैत्री ठेवली पाहिजे, परमेश्वराशी आपले चांगले प्रेमाचे आणि न्यायाचे संबंध आले पाहिजेत। ह्याचा अर्थ की आपण पाप आणि मोह ह्यापासून दूर राहून नेहमी अध्यात्माकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याद्वारेच आपण परमेश्वराशी नेहमी एकनिष्ठ राहू, म्हणजे वाईटापासून आपल्याला धोका लागणार नाही। ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधनो, ज्या वेळेला आपला हा संदेश आपल्याला सांगतो आहे की परमेश्वराशी आपण कशा प्रकारे संबंध साधू शकतो किंवा त्याच्याशी कशा प्रकारे एकनिष्ठ राहू शकतो, की पहिल्या प्रथम आपण आपली जी चांगली कर्तव्य आहेत त्या चांगल्या कर्तव्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। जे आपल्याला वाईट वाटतं त्यापासून दूर राहून जे आपण सत्कार्य करू शकतो तशा प्रकारचे सत्कार्य करून माणुसकी आपल्याला कशी वाढवता येईल, प्रेमाने कसं जगता येईल आणि येशूने जो संदेश दिलेला आहे त्या संदेशानुसार गोरगरिबावर कशी दया दाखवता येईल, त्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण आपलं अध्यात्म वाढवू शकतो आणि परमेश्वराशी मैत्री आणि एकात्मता साधू शकतो। आणि ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधूंनो, हे आपले देवाबरोबरचे परस्पर संबंध आहेत, त्या संबंधाद्वारे आपण अगदी सुरक्षित आणि परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो। म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनेक वरदानं देतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपण नेहमीच सज्ज नीतिमान बनू शकतो। आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की एक शास्त्री हा येशूचं अनुकरण करू पाहतो, तेव्हा येशू त्याला आमंत्रण करतो की माझ्या मागे ये। तेव्हा तो सांगतो की मला मेलेल्यास पुरू दे, कारण त्याचे आजोबा आजी घरात कोणतरी मेलेलं होतं। आणि नंतर तो सांगतो आहे की येशू त्याला सांगतोय की मेलेल्यांना पुरू दे, तू माझं अनुकरण कर। आणि ह्या अनुषंगाने त्याला येशूला सबबी नको आहे जीवनामध्ये, जे काही करायचं असेल ते आपण लगेच ठरवलं पाहिजे आणि केलं पाहिजे। आणि येशूचं अनुकरण करणं किती चांगलं आहे, म्हणजे तो मनुष्य जरी मेला तरी देखील आपल्या मैत्रीमुळे येशू नक्कीच त्याला स्वर्गात घेईल। या अनुषंगाने आपण येशूवर सगळं काही सोपवलं पाहिजे।